नमस्कार, नादिप्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। थंडीच्या दिवसात गाजराचा मौसम आला की हमखास घरोघरी तयार होणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा। शिवाय करायला अतिशय सोपा। कुणाला गरम गरम हलवा आवडतो तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा स्वाद घ्यायला आवडतो। खाण्याची पद्धत कशी का असेना पण आवडतो मात्र सगळ्यांनाच ना। पण गाजराचा हलवा करायला गेलं की त्याचा लगदच होऊन जातो। हलव्याचा असा चिखल होऊन द्यायचा नसेल तर त्याला प्रॉपर गाजर का हलवा असंच करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा। चला तर करूया गाजराचा हलवा। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राइब करा। इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून साफ करून त्याच्यावरच्या साली काढून गाजर किसायच्या मोठ्या किसणीने किसून घेतले आहेत। 1 किलोच्या गाजर हलव्यासाठी 1 लिटर दूध घेतलं आहे, ते मी इथे तापून घेत आहे। दुधाला 1 उकळी काढून घेत आहे। गाजर हलव्यासाठी ड्रायफ्रूटची पेस्ट आणि तुकडे घेतले आहेत, वेलदोडे घेतले आहेत आणि साधारणतः 200 ग्राम साखर घेतली आहे। मी कढई गॅसवर तापायला ठेवली होती। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तूप घालते। या स्टेपमध्ये आपण जेवढं तूप हलवा करण्यासाठी घेतला आहे त्याचा अर्ध तूप टाकायचंय। आता या तुपामध्ये गाजराचा किस टाकून घेऊयात। शक्यतो हलव्यासाठी वापरण्यात येणारे गाजर कोवळे असावे, खूप जाडे भरडे नको। 4 ते 5 मिनिट हा किस आपण परतून घेऊया, त्यापेक्षा जास्त परतू नका। गाजराचा किस परतल्यानंतरच आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत। 1 किलो गाजराच्या हलव्याला मी 200 ग्राम साखर घालत आहे। गाजरामध्ये आधीच गोडवा असतो त्यामुळे मी साखर कमी घातली। जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही अजून साखर घालू शकता। गाजराच्या किसमध्ये ही साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जोपर्यंत साखरेचं पाणी होत नाही, बघू शकता तुम्ही ते साखरेचं पाणी झालंय, याला पाणी सुटू द्यायचंय आणि हे पाणी गाजराच्या किसमध्ये मुरलं पाहिजे। 70 ते 80% हे पाणी किसमध्ये मुरल्यानंतरच आपल्याला यामध्ये दूध घालायचंय। यामध्ये आता मी दूध घालत आहे। इथे मी 1 लिटर दूध घालत आहे। दुधामुळे सुरुवातीला हलव्याचा रंग बदललेला दिसेल, परंतु नंतर त्याचा मूळ रंग परत येतो। यामध्ये मी साखरेमध्ये वाटून घेतलेली वेलची घालत आहे। 2 चमचे वेलची पावडर मी इथे घालत आहे। सुरुवातीला आपण जे काही ड्रायफ्रूट घेतले होते ते मी इथे घालून घेत आहे। जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर तुम्ही ते स्किप पण करू शकता। ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे ड्रायफ्रूट तुपाच्या फोडणीमध्ये परतूनही घालू शकता। आता आपण हे हलवून घेऊयात। गॅसची फ्लेम कमी करून 6 ते 7 मिनिटं आपल्याला हा हलवा झाकून ठेवून शिजवून घ्यायचा आहे। झाकण काढून पाहूयात आपला गाजराचा हलवा व्यवस्थित शिजलाय का। पाहू शकता तुम्ही इथे हलव्यातलं दूध पूर्णपणे आटलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा अजून तूप घालत आहे। आपण जे आधी तूप घेतलं होतं ते आपण निम्म घातलं होतं, आता राहिलेलं 1 चमचा तूप आपण इथे घातलेलं आहे। अजूनही 2 मिनिटं हा हलवा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण हा हलवा मोकळा झालाय, सुटसुटीत झालाय। गॅस बंद करून आपण हा फक्त वाफेवर ठेवलाय। एकदम मोकळा सुटसुटीत गाजराचा हलवा आपला तयार आहे। लचका नाही, लगदा नाही, व्यवस्थित आपला हलवा झालाय। आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात। पाहू शकता तुम्ही गाजराचा हलवा एकदम भारी दिसतोय, भन्नाट दिसतोय, वास पण खूप छान येतोय। यावर आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात। परफेक्ट गाजराचा हलवा करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स म्हणजे हलव्यासाठी गाजर किसताना मोठ्या किसणीचा वापर करावा। शक्यतो गाजराच्या हलव्यासाठी कोवळे गाजर वापरावे। आपला गाजराचा हलवा तयार आहे। अशा पद्धतीने गाजराचा हलवा केला तर तो परफेक्ट होईल। पाहू शकता तुम्ही आपण इथे एका बाउलमध्ये हा गाजराचा हलवा काढत आहोत। परफेक्ट झालाय, कलर पण एकदम छान आलाय। तुम्ही पण ही गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। धन्यवाद।